गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसा चालू आहे आपला अभ्यास? निश्चितच अतिशय व्यवस्थित तुमचा अभ्यास वेगात चालू असेल. आता तुम्ही हा अभ्यास करत असताना तुम्हाला आज एक मी टॉपिक शिकवणार आहे. तो म्हणजे आहे फासा किंवा घन ठोकळा फासा किंवा इंग्लिशमध्ये त्याला डायस. अतिशय व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुमचे याबद्दलचे सगळे कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर होतील. आज मी एकंदरीत तुम्हाला 17 वेगवेगळ्या मुद्द्यांवरती माहिती देणार आहे. 17 मुद्दे आहेत. एक 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 तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होऊन जातील. आणि ह्या संकल्पना क्लिअर झाल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचा प्रश्न याच्यावर विचारल्यानंतर त्याचं उत्तर कसं आपल्याला देता येईल, कोणत्याही प्रकारची चूक आपल्याकडून घडणार नाही. तर सुरू करूया आपण मित्रांनो. तर 1 नंबरचा पॉइंट आहे याच्यातील की घन ठोकळा किंवा फासा याची आकृती आपल्याला अशा प्रकारे काढून प्रश्न विचारला जाणार आहे. या ठिकाणी 1, 3, 4, 5 असे काहीतरी अंक लिहिले जातील आणि याला फासा किंवा ठोकळा किंवा घन म्हणतात. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, या ठोकळ्याला किती कोपरे, किती कडा आणि किती पृष्ठे असतात हे आपलं पाठ पाहिजे. कोपरे पहा. या ठिकाणी मी जे काही बिंदू हायलाइट करतोय हे कोपरे आहेत. एकंदरीत 8 कोपरे, 12 कडा या कडा आहेत. आणि पृष्ठे, हा जो पृष्ठ आहे हा वरचा पृष्ठ, तळाचं एक पृष्ठ, एकूण 6 पृष्ठे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवता येईल. त्यानंतर तुम्हाला यावर प्रश्न जे विचारले जातात, प्रश्न कसे विचारले जातात तर या ठोकळ्याच्या वेगवेगळ्या पृष्ठांवरती एक तर तुम्हाला अंक लिहिले जातील किंवा चिन्हे काढली जातील किंवा इंग्लिश अक्षरे किंवा मराठी अक्षरे लिहिली जातील किंवा रंग भरले जातील. रंग, वेगवेगळ्या रंगाने ते तुम्हाला रंगवतील आणि प्रश्न विचारले जातील. आता प्रश्न कसे विचारतील हा मुद्दा आपण बघूया. 3 पॉइंट्स तुम्हाला याच्याबद्दलचे मी आता सांगितले आहेत. आता प्रश्न कसा विचारला जातो याच्याबद्दलची आपण माहिती बघूया. प्रश्न कसा विचारला जातो तर हा घन आहे किंवा ठोकळा आहे, फासा आहे. तर या ठिकाणी 2, 4, 3 तर कुठल्या तरी एकाच्या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर, 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, चिन्ह असेल चिन्ह, त्यानंतर रंग असेल तर रंग, विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक किंवा रंग किंवा चिन्ह किंवा अक्षर असेल, या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या टॉपिक मध्ये विचारले जातात. तर याच्याबद्दलचे आपण आज अभ्यास करणार आहोत. हा चौथा मुद्दा, प्रश्न कसा विचारला जातो किंवा प्रश्न काय विचारला जाणार आहे. आता 5वा पॉइंट याच्याबद्दलचा अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट कोणती आहे याच्यातील तर तुम्हाला ज्या वेळेस एखादा ठोकळा काढलेला असतो आणि त्यावर अंक दिलेले असतात त्यावेळेस 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे हे जर तुम्हाला विचारलं असेल तर तुम्हाला ह्या ठोकळ्यामध्ये जो अंक दिसतो त्याच्या विरुद्ध बाजूचा अंक कधीच तुम्हाला त्या ठोकळ्यात दिसू शकत नाही. म्हणजे विरुद्ध पृष्ठावरचे अंक ऍट अ टाइम एकाच ठोकळ्यामध्ये तुम्हाला विजिबल नसतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तोच प्रश्न विचारलेला असतो की 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोण आहे की जो त्यात दिसत नाही, 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोण आहे जो दिसत नाही, 3च्या विरुद्ध पृष्ठावरती कोण आहे की जो दिसत नाही. इथं दिसणारे अंक आहेत त्याच्या विरोधात पृष्ठावरचा अंक तुम्हाला विचारला जाईल. आता हा प्रश्न मध्ये हा 5वा पॉइंट आहे की इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट काय आहे तर ठोकळ्यामध्ये तुम्हाला विरुद्ध पृष्ठावरचा अंक विचारला जातो आणि तो तिथं दिसतच नसतो. आता 6वी महत्वाची गोष्ट काय आहे तर ठोकळ्याचे प्रकार.
ठोकळ्याचे प्रकार, दोन प्रकारचे ठोकळे तुम्हाला या ठिकाणी वर्गीकरण करता येतील. एक आहे मानक ठोकळा आणि दुसरा आहे साधारण ठोकळा. साधारण ठोकळा. आता मानक ठोकळा कशाला म्हणायचं? मानक ठोकळा तर एखादा ठोकळा काढला आणि या ठोकळ्यातील विरुद्ध पृष्ठांवरच्या अंकांची बेरीज जर 7 येत असते, या ठिकाणी 1 आणि पाठीमागच्या बाजूला जर 6, या दोघांची बेरीज 7 झाली, किंवा 2 आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठावरती 5 यांची बेरीज 7 होत असेल, 3 आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठावरचा आकडा 4 यांची बेरीज 7 झाली, तर हा ठोकळा मानक ठोकळा आहे असं म्हणलं जातं. आणि 8वी इन्फॉर्मेशन, साधारण ठोकळा कशाला म्हणायचं? तर वाईस वर्सा, समोरासमोरील किंवा विरुद्ध पृष्ठावरच्या अंकांची बेरीज जर 7 आली नाही तर तो ठोकळा साधारण ठोकळा आहे, जनरल ठोकळा आहे किंवा नॉन स्टँडर्ड ठोकळा आहे असं संबोधलं जातं. 8 पॉइंट वरती सर्वसाधारण माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. आता ठोकळा साधा आहे किंवा मानक आहे याच्या आधारावरती प्रश्न कसे विचारले जातात. आता 9वा मुद्दा आपण बघूया. ठोकळा मानक आहे का साधारण आहे याच्या आधारावरती प्रश्न, या आधारावरती प्रश्न. आता तुम्हाला या ठिकाणी 4 ठोकळे परीक्षेत प्रश्न विचारताना 4 ठोकळे दिले जातील. फॉर एक्झाम्पल, आणि अंक लिहिले जातील 4, 2, 6, 6, 4, 3, 4, 5, 2 आणि 1, 2, 6. आणि तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की वरील 4 ठोकळ्यापैकी कोणता ठोकळा हा मानक ठोकळा असू शकेल. ठोकळा असू शकेल अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आता मानक ठोकळा म्हणजे काय? तर समोरासमोरील पृष्ठांवरील अंकांची बेरीज 7 येते. आता या ठिकाणी समोरासमोरील जर बाजू वरील अंकांची बेरीज जर 7 येत असेल तर लगतच्या बाजूच्या अंकांची बेरीज 7 येता कामा नये. या ठिकाणी 4 आणि 3 या दोघांची बेरीज 7 येते, म्हणजे विरुद्ध पृष्ठावरची बेरीज 7 नाही तर इथं लगतची बेरीज 7 आली. हा ठोकळा मानक होऊ शकणार नाही. या ठिकाणी तुम्हाला 5 आणि 2 या लगतच्या 2 बाजूवरील अंकांची बेरीज 7 आली, हा ठोकळा मानक होऊ शकणार नाही. आणि 1 आणि 6 लगतच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज 7 आली, हाही ठोकळा मानक होऊ शकत नाही. या ठिकाणी तुम्ही 2 आणि 6 यांची बेरीज 7 होत नाही, 2 आणि 4 यांची बेरीज 7 होत नाही, आणि 4 आणि 6 यांचीही बेरीज 7 होत नाही, म्हणजे हा ठोकळा मानक असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा पहिला प्रश्न तुम्हाला ठोकळा मानक आहे किंवा साधारण आहे हा प्रश्न निर्माण होतो किंवा हा प्रश्न विचारला जाईल. आता यावरती आणखीन काय प्रश्न विचारला जातो ते आपण पाहूया. उदाहरणार्थ या ठिकाणी हा ठोकळा तुम्हाला परीक्षेत प्रश्नामध्ये दिला जाईल आणि 2, 4, 6, तर या मानक ठोकळ्यात 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे? 6च्या विरुद्ध पृष्ठावर हा ठोकळा मानक आहे असं तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं असणार. मानक आहे म्हणून सांगितलं जाणार आणि 6च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे विचारला जाईल. तर या ठिकाणी हा ठोकळा मानक आहे याच ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 6च्या विरुद्ध तुम्हाला काय उत्तर येईल? 1, कारण समोरासमोरील पृष्ठांवरील अंकांची बेरीज किती येते? 7. किंवा तुम्हाला 2च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक विचारला, इझिली तुम्हाला 2च्या विरुद्ध पृष्ठावरती 5 हा अंक आहे सांगता येईल. त्यानंतर तुम्हाला
6च्या आणखीन काही प्रश्न याच्यावरती विचारला जातो बघा. हा ठोकळा मानक आहे असं सांगून तुम्हाला 6च्या लगत आणखी कोणते अंक असतील, 6च्या लगत आणखी कोणते अंक असतील. तर पहा आता 6च्या लगत विचारलेला आहे. 6च्या अपोजिट साइडला 1 येणार आहे. 6च्या अपोजिट साइड 1 आहे, तर 1 हा अंक लगत असणार नाही. 2 हा इथं आहे, 4 इथं आहे. आणखी लगत विचारलेले आहे, आणखी. मग आता 2 सोडून द्या, 4 सोडून द्या, तर 6च्या लगत आणखी 3 आणि 5 हेच अंक शिल्लक राहतात. तर तुम्हाला पर्यायामध्ये 1 3 1 5 3 5 असे पर्याय देतील. तर ज्या पर्यायामध्ये 3 आणि 5 हे दोन्ही अंक असतील तो पर्याय बरोबर असणार आहे. लक्षात आलेला आहे तुम्हाला. तर आणखी कोणते अंक, लगतच्या पृष्ठावर आणखी 2 कोणते अंक असतील असा प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर कसं द्यायचं हा भाग समजलेला असेल. आता 10वा मुद्दा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. दहावा मुद्दा किंवा ह्या 9व्या मुद्द्यावरीलच आणखीन एक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी 1 3 6 असे अंक आहेत आणि प्रश्न असे विचारले जाते की 1च्या विरुद्ध पृष्ठावरती अंक कोणता. आता 1च्या विरुद्ध पृष्ठावरती अंक कोणता, तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिले जातील की 2, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय आहे 5 आणि चौथा पर्याय काही निश्चित सांगता येत नाही. तर या ठिकाणी एकच ठोकळा दिलेला आहे आणि 1च्या विरुद्ध विचारलेला आहे. डेफिनेटली तुम्हाला याचं उत्तर निश्चितपणे 2 असेल का 4 असेल का 5 असेल हे सांगता येत नाही. तर यासाठी तुम्हाला पर्याय नंबर 4 हा निवडावा लागेल. कारण हे एकदम कॉन्क्रीट उत्तर काय, तर निश्चित एक कोणता अंक हे सांगता येत नाही. किंवा प्रश्न असा असला की 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे पण पर्याय तुम्हाला बदलून दिले. काय दिले पर्याय, तर पहिला पर्याय तुम्हाला 2 दिला, दुसरा पर्याय परत 4 दिला, तिसरा पर्याय 5 दिला आणि चौथा पर्याय 2/4/5 असे पर्याय दिले. तर याचा सगळ्यात बेस्ट पर्याय 2 किंवा 4 किंवा 5 हे त्याचं उत्तर आहे. ही उत्तर आहेत, परंतु हे 100% करेक्ट नाहीत. 100% करेक्ट उत्तर याचं पर्याय नंबर 4 हे आहे. त्यानंतर आणखीन जर तुम्हाला प्रश्न विचारला की 1 नंबर अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल आणि पर्याय तुम्हाला जर दिले, 1 नंबरचा पर्याय 2/3/5, 2 नंबरचा पर्याय दिला 4/1/5, 3 नंबरचा पर्याय दिला 1/5/3 आणि 4 नंबरचा पर्याय दिला 2/4/5. आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 1च्या विरुद्ध पृष्ठावरती या ठिकाणी हे जे 2 अंक आहेत हे निश्चितपणे अंक असणार नाहीत. 2 किंवा 4 किंवा 5 यापैकीच एक आकडा असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 3 हा अंक या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला आहे की जो इथं साईडला असताना हा पर्याय येऊ शकणार नाही. त्यानंतर 2 नंबरच्या पर्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी 4 5 आणि 1, आता 1च्या विरोधात 1 या ठिकाणी दिलेला आहे. तर हा पर्याय 1च्या विरोधात 1 येऊ शकत नाही, हाही पर्याय येऊ शकत नाही. त्यानंतर 1च्या विरोधात 1 लिहिलेला आहे या ठिकाणी. 1च्या ऐवजी या ठिकाणी आपण दुसरा कुठलाही पर्याय समजा 2 घेतला तर 1च्या विरोधात 2 5 3, तर 3 हा या ठिकाणी अंक आहे, हा पर्याय येऊ शकणार नाही. तर 2 4 5 हे 2 4 5 हे अंक आहेत, हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. मित्रांनो असे पर्याय दिले जातील तुम्हाला आणि त्यातून तुम्हाला बेस्ट कुठला पर्याय आहे तो निवडावा लागेल. आता हा झाला एकंदरीत 10व्या मुद्द्यावरती माहिती. आता आपण बघणार आहोत 11वा पॉइंट.
तर 11व्या पॉईंटवरती माहिती काय बघायची आहे. आता इथून खऱ्या अर्थानं तुमचा पुढचा भाग सुरू झालेला आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला एकंदरीत 4 प्रकारे प्रश्न विचारले जातील. 4 प्रकारे. आतापर्यंतची जी माहिती आहे ती माहिती सोडून द्या आणि 4 प्रकारे प्रश्न कोणकोणते विचारले जातील हे पहा. मी तुम्हाला या ठिकाणी 4 प्रकारे या ठिकाणी लिहून दाखवतो. तर प्रश्नामध्ये 2 ठोकळे किंवा 2 फासे काढले जातील आणि त्याच्या आधारावरती प्रश्न विचारला जाईल, किंवा 2 पेक्षा जास्त ठोकळे काढून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, किंवा ठोकळा फोडून प्रश्न विचारला जाईल आणि ठोकळा फोडून त्यातील एका पृष्ठाचे परत पुन्हा तुम्हाला तुकडे केलेले एक तुकडे किंवा तो एक पृष्ठ परत विभागलेला असतो. तर हा प्रश्न जरा पुढच्या वरच्या लेवलवरती जसं पुढे जाईल तसं डिफिकल्ट लेवलवरती प्रश्न असतात. हा प्रश्न त्याच्यापेक्षा हा डिफिकल्ट, त्यापेक्षा हा डिफिकल्ट आणि त्यापेक्षा हे डिफिकल्ट. तर हे 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम परीक्षेला विचारले जातात. याच्या अगोदरची माहिती ही जनरल माहिती होती. आता इथून प्रश्न कसे परीक्षेला विचारले जातील. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये 2 ठोकळे देतील का 2 पेक्षा जास्त ठोकळे देतील, 3 देतील किंवा 4 देतील किंवा 5-6, पण शक्यतो 3 किंवा 4 एवढेच. 2 पेक्षा जास्त म्हणलं तर 5 ठोकळ्यांवरती प्रश्न विचारलेला नाही. ठोकळा फोडून प्रश्न विचारण्याचं प्रमाण आहे आणि ठोकळा फोडल्यानंतर त्यातली एका पृष्ठाचे परत विभाजन केलेलं असतं आणि त्याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता याचा अभ्यास करत असताना हा 11व्या मुद्द्यातील तुम्हाला हा 2 ठोकळे असतील. 2 ठोकळे काढून तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर ते प्रश्न कसे विचारले जातात याचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया. आता 2 ठोकळे असतील तर या 2 ठोकळ्याचा तुम्हाला अभ्यास करताना एकंदरीत 4 प्रकारे तुम्हाला याचं उत्तर काढता येईल किंवा 4 प्रकारे त्याचा विचार करावा लागेल. 2 ठोकळ्यांमध्ये तिन्हीच्या तिन्ही अंक कॉमन, एक तर तिन्हीच्या तिन्ही अंक कॉमन असतील, 1 3 5 आणि इथं 1 3 5, म्हणजे दोन्हीकडे तिन्हीच्या तिन्ही अंक कॉमन असतील, किंवा दोन्ही ठोकळ्यामध्ये 2 अंक कॉमन असतील, किंवा दोन्ही ठोकळ्यामध्ये 1 अंक कॉमन असेल, किंवा दोन्ही ठोकळ्यामध्ये एकही अंक कॉमन नाही. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सिच्युएशन निर्माण होऊ शकत नाही. 2 ठोकळे काढले, याच्यामध्ये तिन्ही अंक कॉमन आहेत, मग कुठल्या का पोझिशन मध्ये असू ना पण तिन्ही इकडे 3 दिसतात, तेच अंक त्याच्यात 3 दिसतात. अशा प्रकारचा ठोकळा काढून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, किंवा 2 ठोकळे काढले जातील आणि त्यामध्ये कोणते तरी 2 अंक ह्याच्यात आणि ह्याच्यात कॉमन आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल, किंवा 2 ठोकळे काढले आणि त्यांच्यामध्ये फक्त एकच अंक कॉमन दिसेल आणि त्यावर प्रश्न विचारले जातील, किंवा 2 ठोकळे काढले जातील आणि त्याच्यामध्ये एकही अंक कॉमन दिसणार नाही, त्यावेळेस प्रश्न विचारला जाईल. आता ह्या 4ही परिस्थितीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे विचार करून उत्तर काढता येतील हा भाग आपण या ठिकाणी आपण स्टडी करूया. आता यातील सिच्युएशन नंबर 1, 2 ठोकळे, 12वा मुद्दा आपण स्टडी करतोय. 2 ठोकळे आणि दोन्ही ठोकळ्यांमध्ये तिन्हीच्या तिन्ही अंक कॉमन. 99% अशा प्रकारची प्रश्नपत्रिकेत प्रश्न येणार नाही, परंतु आपण सिच्युएशन निर्माण करून विचार करून आपण बघतोय की याच्यावरती काय होईल. 1 3 5 1 3 5 असं आहे. तर तुम्हाला कोणतेही एका अंकाच्या विरोधात कोणता अंक आहे असं विचारलं की 1 च्या विरोधात कोणता अंक आहे. भले या ठिकाणी 2 जरी ठोकळे असते तरी तुम्हाला हा एकच ठोकळा आहे आणि एकाच अँगल मध्ये दाखवलेला आहे, त्यामुळं तुम्हाला
एक ठोकळा असताना यापूर्वीचं जे नॉलेज आहे की तुम्हाला 1च्या विरोधात काय काय येईल, तर हे 3 आणि 5 सोडून राहिलेले 3 अंक कोणकोणते अंक आले मग 2, 4 आणि 6 यापैकी कोणताही अंक त्या 1च्या विरोधात येण्याची तुम्हाला इक्वल चान्सेस आहेत. मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला पर्याय दिले जातील. पहिला पर्याय 2 असेल, दुसरा पर्याय 4 असेल, तिसरा पर्याय 4 असेल आणि चौथा पर्याय 2/4/6 असा पर्याय असेल. तुम्हाला हे उत्तर लिहावं लागेल किंवा पहिला पर्याय 1, 2, 3 आणि निश्चित सांगता येणार नाही हे उत्तर लिहावं लागेल. किंवा आणखी तुम्हाला इतर अँगलनं प्रश्न विचारले जातात की याचा आपण अभ्यास यापूर्वीच केलेला होता, तर त्याच्या आधारावरती तुम्हाला 2 जरी ठोकळे असले तरी त्याचा काही उपयोग नाही. दोन्ही ठोकळे एकाच अँगलमधून आपल्याला फिरून दाखवलेले असल्या कारणामुळं ते 2 ठोकळे असून आपल्याला त्याचं उत्तर देण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. तर ही जी परिस्थिती बघितली आपण ती 2 ठोकळ्यामध्ये तिन्ही अंक कॉमन. आता पुढचा 13वा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2 ठोकळ्यांमध्ये 2 अंक कॉमन. आता नीट व्यवस्थित लक्ष द्या. त्या 2 ठोकळ्यामध्ये 2 अंक कॉमन आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी 1, 3, 4 आणि 3, 6 आणि 4 आणि तुम्हाला विचारलं की 1च्या विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक येईल. 1च्या विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक येईल. आता या ठिकाणी तुम्हाला 1च्या विरुद्ध पृष्ठावरती अंक कोणता येईल हे जर विचारलं असेल तर तुम्ही दोन्ही ठोकळ्यांचं निरीक्षण केलं तर कोणते अंक कॉमन आहेत. 2 अंक कॉमन आहेत हे चेक करा अगोदर. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे, 4 आहे, इथेही 3, 4, इथेही 3, 4, दोन्हीकडे 3, 4, 3, 4 हे अंक आहेत. डेफिनेटली 1च्या विरोधात तुम्ही 6 आहे हे 100% गॅरंटेड आणि बरोबर उत्तर सांगू शकता. हे 100% करेक्ट आहे की 1च्या विरोधात 6. 2 ठोकळे आणि त्यामध्ये 2 अंक दोन्हीकडे कॉमन असतील तर राहिलेले अंक हे एकमेकाच्या विरोधात हे कॉन्क्रीट 100% बरोबर आहे. आता तुम्हाला 3च्या विरोधात काय आणि 4च्या विरोधात काय हे मात्र तुम्हाला 100% करेक्ट सांगता येत नाही. मग तुम्हाला विचार काय करावा लागतो. 3च्या विरोधात कोण, तर 3च्या विरोधात 1 आणि 4 हे त्याच्या साईडला आहेत. 1 आणि 4 परत 3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी 4 आणि 6, 4 तर इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे. 6 तुम्हाला हे 3 अंक 3च्या विरोधात जाऊ शकत नाही. तर 3च्या विरोधात जाणारा अंक विरुद्ध बाजूला असणारा या चौकाच्या व्यतिरिक्त राहिलेला 2 आणि 5. तर तुम्हाला पर्यायामध्ये 2 आणि 5 याची जी उत्तर दिली असतील तीच उत्तर तुम्हाला लिहावी लागतील. मग पर्याय काय दिले जातील तुम्हाला की 4, 1, 6, 2 असं लिहिलं असेल तर तुम्हाला ही 3 उत्तर तर 100% त्याला सूट होत नाहीत. म्हणून तुम्हाला 2 हे उत्तर लिहावं लागेल कारण ही उत्तर 100% त्याला मॅच होत नाहीत. अशा प्रकारचा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर किंवा पर्याय बघून उत्तर देता येतं. त्याचं तुम्हाला डायरेक्ट असं उत्तर देता येणार नाही. आता 4च्या विरोधात कुठला अंक विचारलेला असेल तर 4च्या सोबत कोणकोणते अंक शोधा, ते सोडून राहिलेले अंक. आलं लक्षात तुम्हाला. तर अशा प्रकारे किंवा मी प्रश्न लिहितो या ठिकाणी 4च्या विरुद्ध पृष्ठावरती अंक कोणता आणि पर्याय पण लिहितो. 1, 2, 3 आणि 4 पर्याय. तर 2, 5, 2 आणि 5 आणि 2 किंवा 5 हा पर्याय नंबर 1, हा पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 2 आणि 5 आणि 2 किंवा 5 अशा प्रकारचे 4 पर्याय दिले. तर 4च्या विरोधात नाही सॉरी तर या ठिकाणी 3च्या विरोधात आपण घेऊया कारण 2 आणि 5 हे 3च्या विरोधात येतात. तर 3च्या विरोधात तुम्हाला 2 येऊ शकतं, 5 येऊ शकतं. मग 2 तुम्ही लिहू शकता, 5 लिहू शकता, 2 आणि 5 हे लिहू शकता किंवा पण करेक्ट पर्याय कुठला
तर 2 किंवा 5, कारण एकच अंक त्याच्या विरोधात बसणार आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर 2 किंवा 5 हे आहे. 2 जर लिहिलं तर 100% बरोबर नाहीये, 5 लिहिलं तर 100% बरोबर नाही. हा पर्याय तर अजिबात बरोबर नाही, कारण दोन्ही अंक त्या ठिकाणी आहेत असं सांगतो. तर अशा प्रकारे प्रश्न जर विचारला तर तुम्हाला पर्यायातून उत्तर द्यावी लागतात. याचं करेक्ट आन्सर फक्त कॉन्क्रीट तुम्हाला पर्याय न बघता एकाच्या विरोधात 6 हे सांगता येतो. म्हणजे 2 ठोकळ्यांमध्ये तुम्हाला 2 अंक कॉमन असतील तर एकच करेक्ट पेअर लावता येते, एक करेक्ट पेअर लावता येते. आता तुम्हाला 14वा पॉइंट आपण या ठिकाणी स्टडी करूया. 14वा मुद्दा, 2 ठोकळे घेतले आणि त्या 2 ठोकळ्यांमध्ये फक्त एकच अंक कॉमन असेल, फक्त एकच अंक कॉमन असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कसं देता येईल. 1 3 4 2 1 5 अशा स्वरूपाचा हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. आता तुम्हाला सांगितलं की एकमेकाच्या विरुद्ध बाजूवरती कोणते अंक आहेत, एकमेकाच्या विरुद्ध बाजूवरती कोणते अंक आहेत. आता या ठिकाणी दोन्ही ठोकळे ऑब्झर्व केले तर फक्त एक हा अंक कॉमन तुम्हाला दोन्हीकडे दिसतो. अशा वेळेस तुम्ही एक आयडिया करायची आणि याचं उत्तर कसं काढता येतं पहा. तर पर्याय ठोकळा नंबर 1 आणि ठोकळा नंबर 2 असे एकाखाली एक लिहून तुम्ही असा ब्लॉक तयार करा आणि या ठिकाणी डबल रेष मारा आणि या ठिकाणी डबल रेष. ह्या पहिल्या आणि दुसऱ्या ठोकळ्यामध्ये कॉमन कोणता अंक आहे तो या ठिकाणी लिहा. या दोघांमध्ये एक हा अंक कॉमन आहे, दोन्हीकडे एक एक कॉमन लिहा. त्याच्यानंतर क्लॉकवाईज, एक पासून क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, एक पासून असा घड्याळाचे काटे अशा दिशेने फिरत असतात. तर या ठिकाणी बोट ठेवून तुम्ही जर अशा प्रकारे जर बोट फिरवलं तर क्लॉकवाईज 3 आणि 4, 1 नंबरच्या ठोकळ्यामध्ये 1 नंतर 3 नंतर 4 हे क्लॉकवाईज डायरेक्शननं अंक येतील आणि 2 नंबरच्या ठोकळ्यामध्ये 1 च्या नंतर तुम्हाला 5 आणि 2 हे अंक येतील. आता मित्रांनो एवढं तुम्ही लिहिलं की तुम्हाला सगळ्या पेअर लागलेल्या असतात. 3 च्या खाली 5 आलेला आहे, हे एकमेकाच्या विरोधात आहेत. 3 वर्सेस 5 आणि 4 वर्सेस 2. आता 2 पेअर लागल्या, तिसरी पेअर तुम्हाला 100% 2 पेअर लागल्यानंतर इथं जरी सापडत नसली तरी तुम्हाला 100% करेक्ट तिसरी पेअर कशी लावता येते. तर 6 अंकापैकी 4 अंकाचे जोडे लागले आहेत, राहिला 1 आणि 6 यांची पेअर तुम्हाला ऑटोमॅटिकली लागते. या ठिकाणी तुम्हाला 1 च्या विरोधात कोणता अंक आहे हे सांगता येईल. लक्षात आलं तुम्हाला. जर तुम्हाला 2 ठोकळ्यामध्ये एक अंक, फक्त एक अंक कॉमन दिसला तर तुम्हाला तिन्ही अंकाच्या विरोधात, एकमेकाच्या विरोधात कोण आहे हे करेक्ट सांगता येतं. पण हे वापरताना अतिशय महत्वाची एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे नीट लक्षात घ्या. 2 ठोकळे एक अंक कॉमन दिसला याच्यामध्ये आणि आपण पटकन या ट्रिकचा वापर करायला लागलो तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की एक अंक दोन्हीकडे कॉमन आहे तर आणखीन दुसरा अंक कॉमन नाही ना याची पहिल्यांदा खात्री करून घ्या. जर दुसराही अंक कॉमन असेल तर तुम्हाला या पद्धतीनं जर प्रश्नाचं उत्तर काढायला गेलो आपण तर ते प्रश्नाचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. 100% चुकेलच आणि 100% बरोबर येईल असं नाही. फक्त एक आणि एकच अंक कोणता तरी कॉमन असेल तर 100% करेक्ट उत्तर येते. 2 अंक जर कॉमन असताना तुम्ही एक अंक कॉमन आहे समजूनची मेथड वापरली तर त्याचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. आता आपण बघूया कशा प्रकारे हे चुकू शकतं. ओके, आता
1 3 5 आणि 3 1 4 जोड्या सांगितल्या तुम्हाला लावायला. विरुद्ध पृष्ठावरच्या अंकांच्या जोड्या लावायला सांगितल्या असतील. आता पहा, विरुद्ध पृष्ठावरच्या अंकाच्या जोड्या लावायच्या असतील तर तुम्ही इझिली लगेच पटकन दोन्हीकडे एक कॉमन आहे असं समजलं आणि जोड्या लावायला निघालो आपण. तर पहा आता फर्स्ट आणि हे सेकंड ठोकळा. फर्स्ट ठोकळ्यामध्ये एक अंक कॉमन आहे, सेकंड ठोकळ्यामध्ये पण एक अंक कॉमन आहे. पण दुर्दैवानं आपण दुसरा अंक कॉमन आहे का नाही हे चेक केलं नाही आणि डायरेक्ट एक अंक कॉमन दिसतो म्हणून आपण सोडवायला सुरुवात केली तर चूक होण्याची शक्यता आहे. क्लॉकवाईज डायरेक्शननं 3 आणि 5 या ठिकाणी तुम्हाला येईल आणि क्लॉकवाईज डायरेक्शननं 4 आणि 3 या ठिकाणी येईल. क्लॉकवाईज डायरेक्शननं दोन्हीकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला एकच्या खाली एक दोन्हीकडे कॉमन आहे, तो पहिल्यांदा लिहिलेला आहे या डबल रेषेच्या पूर्वी. आता इथं 3च्या विरोधात 4 आणि इथं 5च्या विरोधात 3 अशी चुकीची जोडी लागलेली दिसेल, कारण 3च्या विरोधात 4 आल्यानंतर परत 5च्या विरोधात 3 येऊ शकत नाही. ही मिस्टेक का झाली तर ह्या दोन ठोकळ्यामध्ये आपण एक अंक कॉमन आहे असं समजून सोडवलेलं होतं गणित, परंतु त्यामध्ये 3 हाही एक अंक कॉमन आहे, दुसराही एक अंक कॉमन आहे. तर दोन अंक कॉमन असताना तुम्ही एक अंक कॉमन आहे ह्याची पद्धत वापरली तर न काढलेलं उत्तर बरोबर येत नाही. येईलच असं नाही, काही प्रश्नामध्ये त्याचं उत्तर बरोबर येतं परंतु 100% गॅरंटेड उत्तर बरोबर येईल असं नसतं. आता या प्रश्नामध्ये उत्तर बरोबर येतं, कारण काही प्रश्नामध्ये बरोबर येतं, काही प्रश्नामध्ये उत्तर चुकतं, परंतु एकच कॉमन अंक असेल तर 100% गॅरंटेड बरोबर येतं, गॅरंटेड. आता समजा असे दोन ठोकळे असतील, 1 3 5 आणि 1 3 5 1 3 4 असं लिहिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की एकमेकाच्या विरोधात कोणते ठोकळे आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे आकृती काढली. तर पहिला आणि हा दुसरा ठोकळा. पहिल्या ठोकळ्यामध्ये तुम्ही कोणताही अंक, एक अंक धरला, एक अंक या ठिकाणी, एक अंक या ठिकाणी आहे. एक अंकानंतर क्लॉकवाईज डायरेक्शन 3 आणि 5, एक अंक धरला क्लॉकवाईज डायरेक्शन 3 आणि 4. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दोन अंक कॉमन असताना तुम्ही या पद्धतीने उत्तर काढलेलं बरोबर आलेलं आहे. पहा आता 5च्या विरोधात 4, 3च्या खाली 3 आलेलं आहे, म्हणजे 3च्या 3 विरुद्ध येऊ शकत नसतो, परंतु एक पेअर फक्त लागते बरोबर. तिन्हीच्या तिन्ही पेअर जर लावायचे असतील तर दोन्ही ठोकळ्यामध्ये फक्त एक अंक कॉमन आहे याची पहिल्यांदा खात्री करून घ्या. दुसरा अंक कॉमन असता कामा नाही. दुसरा अंक जर कॉमन असेल तर त्याचं उत्तर कदाचित बरोबर येईल, कदाचित बरोबर येणार नाही, अशा दोन पॉसिबिलिटी निर्माण होतात. तर मित्रांनो, याच्या आधारावरती तुम्हाला एकदा पेअर लावल्या की त्यांनी काहीही प्रश्न विचारू द्या, काहीही प्रश्न विचारू द्या, 100% करेक्ट उत्तर तुम्हाला देता येतं. आता हा झाला तुमचा दोन ठोकळ्यामध्ये एक अंक कॉमनचा पॉइंट. आता 15वा मुद्दा, दोन ठोकळ्यामध्ये एकही अंक कॉमन नाही. दोन ठोकळ्यामध्ये एकही अंक कॉमन नाही. एक 3 5 2 4 6 दोन ठोकळ्यामध्ये एकही अंक कॉमन आहे आणि तुम्हाला सांगितलं की जोड्या लावा, विरुद्ध पृष्ठावरच्या अंकांची जोड्या लावा. तर तुम्हाला जोड्या लावता येत नाहीत, जोड्या लावता येत नाही. एकही अंक तुम्हाला गॅरंटेड कोणाच्या विरोधात आहे एकही 100% करेक्ट सांगता येत नाही. मग तुम्हाला पर्याय वेगळ्या प्रकारचे, तुम्हाला 1च्या विरोधात कोणते अंक आहेत, मग पर्याय 1 2 3 4. 1च्या विरोधात तुम्हाला 3 आणि 5 सोडून राहिलेले सगळे उत्तर लिहावी लागतील. मग 2 आलं, 4 आलं, 6 आलं. मग तुम्हाला इथं 2 लिहिलं जाईल, इथे 4 लिहिलं जाईल, इथं 6 लिहिलं जाईल, इथं 2/4/6 असं लिहिलं असेल. मग तुम्हाला असे पर्याय असलेले उत्तर चेक करावी लागतात. किंवा 2 लिहिलं, 4 लिहिलं, 6 लिहिलं पर्याय आणि चौथा निश्चित सांगता येत नाही.
निश्चित सांगता येत नाही, हा पर्याय लिहावा लागेल. किंवा 1 3 6 2 4 6 1 4 6 त्यानंतर 2 4 1 1 असं सांगितलं तर तुम्हाला चेक करावं लागेल की 2 4 6 ह्याच्या विरोधात कोण असू शकतात. तर 2 4 6 बाकीचं बरोबर दिलेलं असतं, एखादा अंक रॉंग दिलेला असतो. इथे 4 दिले 6 दिले परंतु 2 1 रॉंग दिलेला आहे याच्यातला. इथं 2 दिले 4 दिलेला आहे पण 1 रॉंग दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा पर्याय इलिमिनेट करून तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागतं. डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगता येत नाही एकच्या विरोधात कोण, अशा स्वरूपाचे पर्याय देतात आणि यावरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितलंय की 2 ठोकळे दिले असतील तर त्याच्यामध्ये एकंदरीत 4 सिच्युएशन निर्माण होतात, बरोबर. आणि त्या 4ही सिच्युएशन मध्ये तुम्हाला कशा प्रकारे उत्तर द्यायची हा भाग मी या ठिकाणी शिकवलेला आहे. म्हणजे 2 ठोकळे असतील तर 4 सिच्युएशन, 2 ठोकळ्यामध्ये 3 अंक कॉमन, 2 अंक कॉमन, 1 अंक कॉमन, 0 अंक कॉमन. 3 अंक कॉमन असतील तर तुम्हाला काही गॅरंटेड उत्तर देता येत नाही. 2 अंक कॉमन असतील तर 1 अंक 100% एक जोडी लावता येते. एकच अंक कॉमन असेल तर तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही पेअर लावता येतात. आणि 0 अंक कॉमन असतील तर तुम्हाला निश्चितपणे काही कॉन्क्रीट जोडी लावता येत नाही. आता हे जे नॉलेज आहे हेच नॉलेज तुम्हाला पुढचा 16वा मुद्दा मी ज्यावेळेस घेणार आहे की 2 पेक्षा जास्त ठोकळे देऊन जर प्रश्न विचारलेला असेल तर तुम्हाला याच नॉलेजचा आधार घेऊन ते प्रश्नाची उत्तरं देता येतात. आता 16वा मुद्दा आपण पाहूया. 2 पेक्षा जास्त ठोकळे प्रश्नामध्ये काढून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी प्रश्न मी घेतोय 3 ठोकळे, 2 पेक्षा जास्त म्हणल्यानंतर 3 ठोकळे या ठिकाणी घेऊन एक प्रश्न निर्माण करतो. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की याचं उत्तर कसं देता येईल. एक 2 5 त्यानंतर 4 5 6 त्यानंतर 2 3 6 आणि सांगितलं तुम्हाला की विरुद्ध पृष्ठावरील अंकांच्या जोड्या लावा. विरुद्ध पृष्ठावरील अंकांच्या जोड्या लावायच्या. आता पहा तुम्हाला 3 ठोकळे दिलेले आहेत. ठोकळे 3 असो किंवा 4 असो नाहीतर तेही पेक्षा जास्त असू द्या, तुम्हाला कोणत्या तरी 2 ठोकळ्यांचीच निवड करायची, कोणत्याही 2 ठोकळ्यांची निवड करायची आणि उत्तर द्यायचंय. तर याच्या अगोदर जे आपण पाहिलेलं आहे त्याच नॉलेजचा या ठिकाणी वापर. आता आपण कोणतेही 2 ठोकळे निवडूया. हे 2 ठोकळे निवडायला 1 अंक कॉमन आहे का दोघात चेक करूया. तर हा ठोकळा आणि हा ठोकळा जर तुम्ही निवडला तर या दोघांमध्ये 5 हा एकमेव अंक कॉमन दिसतो, बरोबर आहे. त्यानंतर जर हा ठोकळा आणि हा ठोकळा निवडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 हा अंक कॉमन दिसतो, 2 हा अंक दोन्हीकडे कॉमन दिसतो. आणि 2 नंबरचा आणि 3 नंबरचा जर ठोकळा निवडला तर आपल्याला 6 अंक हा कॉमन दिसतो दोन्हीकडे, 6. तर आपण कोणतेही 2 ठोकळे कंपॅरिझन साठी घेऊन त्याची उत्तर काढली तरी उत्तर करेक्ट येतात. आता पहिल्यांदा आपण 1 आणि 2 परत 1 आणि 3 आणि त्यानंतर 2 आणि 3 नंबरचा ठोकळा घेऊन जर उत्तर काढली तरी सगळ्या वेळेस तुमची उत्तरं करेक्ट बरोबर येतात किंवा नाही हे आपण चेक करूया. आता पहा 1 नंबर ठोकळा आणि 2 नंबरचा ठोकळा
एक नंबरच्या ठोकळ्यात आणि 2 नंबरच्या ठोकळ्यामध्ये कॉमन अंक आहे 5 5 आणि ह्या 5च्या सोबत क्लॉकवाईज 1 आणि 2 आणि ह्या 5च्या क्लॉकवाईज डायरेक्शन 6 आणि 4 एक नंबरचा ठोकळा आणि 3 नंबरचा ठोकळा याच्यामध्ये कॉमन काय आहे 1 आणि 3 मध्ये, तर तुम्हाला दोन्हीकडे 2 हा अंक कॉमन दिसेल आणि याच्या क्लॉकवाईज तुम्हाला 5 आणि 1 आणि याच्या क्लॉकवाईज 3 आणि 6 2 आणि 3 नंबरचा ठोकळा याच्यामध्ये तुम्हाला कॉमन 6 अंक दिसेल, 2 आणि 3 नंबरचा ठोकळा आहे या दोघांमध्ये 6 अंक कॉमन दिसतो आणि क्लॉकवाईज डायरेक्शन 4 आणि 5 आणि याच्या 2 आणि 3 हे अंक क्लॉकवाईज डायरेक्शन दिसतील. आता तुम्ही बघा या ठिकाणी 1 आणि 6 ची जोडी लागलेली या ठिकाणी दिसते आपल्याला, 1 आणि 6 ची जोडी लागलेली दिसते आणि 2 आणि 4 ची जोडी लागलेली दिसते. ऑटोमॅटिकली 5 ला राहिलेला अंक जोडी लागेल, 5 ला राहिलेला अंक जोडी लागेल 5. आता राहिला कुठला याच्यातला 3, म्हणजे याच्यावरून तुम्हाला या जोड्या लागल्यात, ह्या जोड्या करेक्ट या ठिकाणी लागलेत का पाहूया. 5 ला 3 जोडी लागलेली आहे बघा, इथं लागलेली आहे 5 ला 3 म्हणजे ही करेक्ट जोडी लागलेली आहे. त्यानंतर 1 ला 6 जोडी लागलेली आहे, 1 ला 6 करेक्ट या ठिकाणी इकडची जोडी लावलेली या ठिकाणी. ऑटोमॅटिकली ह्या 2 ला 4 हा अंक बाकी शिल्लक राहिलेला आहे, तो त्याचा जोडीदार असणार आहे. आता याची आणि याची पण तुलना करून बघूया. 4 ला 2 जोडीदार आहे, करेक्ट 4 ला 2 जोडीदार या ठिकाणी बरोबर आहे. 5 ला 3 जोडीदार आहे, 5 ला 3 जोडीदार लागेल आणि 6 राहिला 6 ला 1 जोडीदार, करेक्ट 6 ला 1 जोडीदार या ठिकाणी लागलाय. म्हणजे तुम्हाला 3 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ठोकळे दिले असतील, कोणत्याही 2 टोकळ्यांची अशा प्रकारे निवड करा की त्या दोघांमध्ये एक अंक कॉमन असला, एक नव्हे फक्त एकच अंक कॉमन असला पाहिजे. 2 अंक कॉमन असून तुम्ही त्या प्रकारे तिन्ही ठोकळ्यांच्या तिन्ही अंकाच्या जोड्या लावू शकत नाही. आता अजून एक प्रश्न याच्यावरती आपण 16व्या नंबर 2 पेक्षा जास्त ठोकळे याच्यावरती आपण एक आणखीन प्रश्न सोडूया. मित्रांनो हे लक्षात आलं असेल, एकदा 3 जोड्या लावल्या की तुम्हाला त्यांनी काय प्रश्न विचारायचे, त्यांनी काहीही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला त्याची उत्तरं देता येतात. आता 4 ठोकळे मी या ठिकाणी काढतो आणि त्यानंतर आपण प्रश्न अटेंड करूया काय म्हणतात ते. आता पहा 1 3 2 3 5 1 5 1 6 आणि 5 4 3 जोड्या लावा, विरुद्ध पृष्ठावरच्या अंकांच्या जोड्या लावा, असा सरळ आपल्याला प्रश्न आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचार करायचा आहे की कोणत्या 2 ठोकळ्यांमध्ये एक अंक कॉमन आहे. आता 1 नंबरचा ठोकळा विचार घेतला तर याच्यामध्ये 3 आहे, इथं पण 3 आहे, पण 1 हा अंक आणखीन कॉमन आहे, तर 1 आणि 2 याची जोडी तुम्हाला विचारात घेता येणार नाही, लक्षात आहे. त्यानंतर 1 आणि 3 नंबरचा ठोकळा, ह्या दोघांमध्ये 1 हा अंक कॉमन दिसतो, 3 2 आणि 5 6 आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 1 आणि 3 नंबर यांची जोडी तुम्हाला लावून उत्तर काढता येईल. त्यानंतर 1 आणि 4 चालते का पाहूया. तर या ठिकाणी 1 3 1 2 3, तर 3 3 दोन्हीकडे कॉमन आहे, बाकीचे अंक म्हणजे 1 आणि 4 चा ठोकळा घेऊन तुम्हाला हे उत्तर काढता येतील. त्यानंतर 2 आणि 3 याच्यामध्ये 5 अंक कॉमन दिसतो, आणखीन एकही अंक कॉमन आहे. 2 आणि 3 यांचा विचार करून तुम्हाला 3च्या 3 जोड्या लावता येणार नाही. त्यानंतर 2 आणि 4 याच्यामध्ये तुम्हाला 3 हा अंक कॉमन दिसतो आणि 5 ही अंक कॉमन दिसतो, त्यामुळे 2 आणि 4 यांचाही तुम्हाला जोडी लावून विचार करता येणार नाही.
आता 3 आणि 4 याच्यामध्ये 5 हा अंक कॉमन आहे, एक 6 याच्यामध्ये एक 6 नाही, म्हणजे तुम्हाला 3 नंबरचा ठोकळा आणि 4 नंबरचा ठोकळा यांचा विचार करून सगळ्या जोड्या लावता येतील. यापैकी कोणतीही एक पेअर तुम्ही निवडली की तुम्हाला सगळ्या जोड्या लावता येतील. 2 अंक कॉमन असताना तुम्ही तो ठोकळा निवडायचा नाही, फक्त एक जोडी लागते. मग आता यावेळेस आपण सोडून बघूया बरोबर येते किंवा नाही. 100% करेक्ट येतं उत्तर. आपण फक्त आपल्या खात्रीसाठी या ठिकाणी सोडवतोय. एक आणि 3 काय कॉमन आहे? 1 आणि 3 मध्ये एक अंक कॉमन आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन 3 आणि 2 आणि 6 आणि 5. 1 आणि 4 काय अंक कॉमन आहे? 1 आणि 4 मध्ये 3 हा अंक कॉमन आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन 2 1, क्लॉकवाईज डायरेक्शन 5 4. त्यानंतर 3 आणि 4 या ठोकळ्यांमध्ये 3 आणि 4 मध्ये 5 हा अंक कॉमन दिसतो आणि क्लॉकवाईज डायरेक्शन 1 6, क्लॉकवाईज डायरेक्शन 4 3. आता पहा बघू सर्व जोडे लागलेत का? 3 ला 6, आता 3 ला 6 जोडी लागलेली आहे, 2 ला 5 जोडी लागलेली आहे आणि 1 ला राहिलेला 4 हा अंक जोडी लागलेला आहे. हे या 3 पेअर. आता या ठिकाणी करेक्ट आहे बघा. 1 ला 4 जोडी लागलेले, इकडे बरोबर लागले. 2 ला 5 जोडी लागली आहे आणि राहिलेल्या 3 ला 6 अंक यातला जोडी लागणार आहे, म्हणजे ह्या जोड्या लावलेल्या बरोबर यानुसार बरोबर आले. आता याचे उत्तर आले का बघू. 1 4 1 4 करेक्ट पेअर लागले. 6 3 6 3 आणि 5 ला राहिलेला 2 अंक या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला 4 जर ठोकळे दिले असतील तर करेक्ट तुम्हाला त्याची उत्तरं देता येतात. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेलं आहे की कशा प्रकारे गणित सोडवता येईल. तर ही झाली माहिती तुमची. 2 पेक्षा जास्त ठोकळे जर तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेले असतील तर तुम्हाला त्याची उत्तरं कशी देता येतात. आता 2 ठोकळे आहेत आणि 2 ठोकळ्यामध्ये एक गोष्ट मध्ये राहून गेलेली आहे. 2 ठोकळ्यामध्ये 1 3 5 आणि 1 4 6. तर 1 च्या विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक आहे? 1 च्या विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक आहे हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला या दोघांमध्ये 1 हा अंक कॉमन आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर आपल्या मगाच्या पद्धतीने पण देता येईल. पण 1 च्या विरोधात तुम्हाला कोण अंक आहे? तर 1 च्या सोबत 3 आणि 5 या दोन्ही ठोकळ्यामध्ये दिसतात आणि 1 च्या सोबत 4 आणि 6 हे अंक दिसतात. हे चारही अंक लगतचा अंक त्याच्या विरुद्ध पृष्ठावरती येत नाही. मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत मी 16-17 मुद्द्यांवरती माहिती सांगितलेली आहे. आता याच्या पुढची जी काही माहिती आहे तो 17वा पॉइंट काय आहे मी फक्त तुम्हाला या ठिकाणी अवगत करतो. व्हिडिओ बराच मोठा होऊ लागलेला आहे. तर तुम्हाला विरुद्ध बाजूवरचा अंक ओळखा किंवा सांगा असा प्रश्न शब्दप्रयोग न करता इतर काही शब्दप्रयोग केले जातात, ते पहा. तर हे शब्दप्रयोग काय केले जातात? तर समोरील पृष्ठावरील अंक ओळखा किंवा तळाच्या पृष्ठावरती अंक ओळखायचा म्हणजे वरच्या पृष्ठावरती कोणता अंक आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक ओळखा असा शब्दप्रयोग केला असतो. किंवा पायावर पहिल्या आकृतीतील किंवा डावीकडून दुसऱ्या किंवा उजवीकडून चौथ्या किंवा तिसऱ्या असा शब्दप्रयोग केला असतो. आणि पायावरचा अंक ओळखा, तर पायावरचा अंक ओळखा म्हणजे टॉपला जो अंक आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक ओळखा असा अर्थ त्याचा घेऊन तुम्ही त्या प्रश्नाची उत्तर देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे आणि याच्यातील शेवटचे आणि अतिशय महत्त्वाचे आणि डिफिकल्ट पार्ट कोणते 2 राहिलेले आहेत ते फक्त मी तुम्हाला अवगत करतो. की ठोकळा फोडला जातो आणि हा ठोकळा फोडून तुम्हाला असं दाखवलं जातो
ही एक सिच्युएशन सांगितली. याच्यापेक्षाही आणखीन वेगळ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये ठोकळा फोडला जातो आणि एकमेकाच्या विरोधात कोणते अंक आहेत हाही एक पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला चौथ्या प्रकारामध्ये की अशा प्रकारे हा ठोकळा याची 5 पृष्ठ साबूत असतात आणि 6वे पृष्ठ परत तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी करून दिलेलं असतं आणि म्हणजे हे 6वं पृष्ठ परत विभागलेलं असतं आणि हे जोडून पुन्हा कोणाच्या विरोधात कोण आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. याही प्रश्नाची उत्तर कशी द्यायची याच्या संदर्भात आपण सेपरेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उत्तर देऊया.